राजा दशरथांनी आयुष्यात अनेक वचने दिली, त्यामुळे त्यांना समस्यांचा सामना करावा लागला. पहिलं वचन त्यांनी दिलं होतं शांतीच्या जन्मानंतर. शांता त्यांची पहिली मुलगी. तिला त्यांनी त्यांनी दिलेल्या वचनामुळे दत्तक दिलं. अर्थात याचा वाल्मिकी रामायणामध्ये कुठे उल्लेख नाही, इतर ठिकाणी उल्लेख आहे. दुसरं वचन त्यांनी राजा कैकेय्यांना दिलं होतं. कैकेयीचे वडील. खरं तर कैकेयी त्यांची तिसरी पत्नी राजा दशरथाची. पहिली पत्नी कौसल्या ही कौशल राज्याची म्हणजे आजच्या उत्तर प्रदेशची. दुसरी सुमित्रा म्हणजे ही काशी कन्या आणि तिसरी कैकेयी. तर कैकेयीच्या वडिलांना त्यांनी वचन दिलं होतं की कैकेयीपासून होणारा पुत्रच मी राजा बनवेल. तिसरं त्यांनी वचन दिलं होतं कैकेयीला स्वतः. देवासूर संग्रामामध्ये कैकेयीने दशरथाचा जीव वाचवला, तेव्हा त्यांनी कैकेयीला 2 वचने दिली. त्यातील पहिलं वचन की रामाला 14 वर्षांचा वनवास आणि दुसरं की कैकेयीच्या पुत्र म्हणजे भरतालाच मी सिंहासनावर बसवेल. आणखी त्यांनी एका ऋषींना विश्वामित्र ऋषींना वचन दिले होते की राम लक्ष्मण विश्वामित्रांनी आयोजित केलेल्या यज्ञामध्ये त्यांच्या मदतीला जातील. त्यानुसार ते गेले. खरं तर ते आश्वासन होतं. राम लक्ष्मण मदतीला गेले आणि तिथे त्यांनी ताटकेचा वध केला. असे अनेक वचने दशरथांनी दिली, ती पाळली. त्यामुळे पुढे अनेक रामायण घडलं आणि दशरथाला सुद्धा त्रास झाला असे म्हणतात.